विद्यार्थी मित्र हो, संतवाणीमध्ये एकूण 4 अभंग आहेत. अ मनुष्य करशी संत नामदेवांचा अभंग आहे. ब विठू माझा लेकुरवाळा संत जनाबाईचा अभंग आहे. क हीन याती माझी देवा संत चोखामेळ्याचा अभंग आहे. आणि ड चंदनाचे हात पाय ही चंदन संत तुकारामांचा अभंग आहे. संतवाणीमधील या 4 अभंगापैकी 2 अभंग आपण अभ्यासले. पहिला मनुष्य करसी संत नामदेवांचा. दुसरा अभंग आपण अभ्यासला विठू माझा लेकुरवाळा संत जनाबाईचा अभंग आहे. आज आपण हीन याती माझी देवा आणि त्याचबरोबर चंदनाचे हात पाय ही चंदन हा संत तुकारामांचा अभंग अभ्यासणार आहोत. हीन याती माझी देवा हा संत चोखामेळ्यांचा अभंग आहे. 14व्या शतकामध्ये संत चोखामेळा होऊन गेले. चोखामेळ्यांचा जन्मकाळ अनिश्चित आहे. संत चोखामेळा ज्ञानदेव आणि नामदेव यांच्या समकालीन असलेला संत. संत चोखामेळ्यांचं मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे, पण बराच काळ या चोखामेळ्याचं वास्तव्य पंढरपुरामध्ये होतं. संत नामदेवानी चोखामेळ्यांना मंत्रोपदेश दिला. नामदेवाचा ग्रहपरिवार विठ्ठल भक्तीमध्ये एकरूप झालेला होता, तसाच संत चोखामेळ्याचा ग्रहपरिवार विठ्ठल भक्तीमध्ये एकरूप झाला. पण या चोखामेळ्याचं दुर्दैव अपघाती मृत्यू झाला. खाणकाम चालू होतं, गावकूस बांधण्याचं काम चालू होतं आणि त्या खाणकामीवर कामगार म्हणून चोखामेळा जात होते. खाणकाम चालू असताना अचानक दरड कोसळली आणि त्याच्यामध्ये 100 मजूर ठार झाले. थोडक्यात काय, कामगार म्हणून काम करत असताना अपघाती मृत्यू झाला. संत नामदेवांनी काय केलं असेल तर विठ्ठलाच्या सांगण्यावरून संत चोखामेळ्यांच्या अस्थी गोळा केल्या. आपल्या शिष्याची अस्थी पंढरपुरामध्ये विठ्ठल मंदिर जे काय आहे ते विठ्ठल मंदिराच्या महाद्वारामध्ये तिथं समाधी बांधली. पंढरपुरामध्ये अजूनही चोखोबांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आणि मगच मंदिरामध्ये विठ्ठल दर्शनासाठी जायचं असा प्रघात आहे. तेव्हा या संत चोखामेळ्यांच्या अभंगाकडे आपण वळूया. चोखामेळ्यानं या अभंगामध्ये खंत व्यक्त केलेली. आपण अस्पृश्य असल्यानं विठ्ठल मंदिरातले पुजारी जे काय ते देवळामध्ये येऊ देत नाहीत. अस्पृश्य आहे चोखामेळा. काय येऊ देत नाहीत?
तर पुजारी देव बाटेल म्हणून विठ्ठलाजवळ येऊ देत नाहीत. अहो साधा या चोखा मेळ्याचा हाताचा जरी एखाद्याला स्पर्श झाला तर पाणी शिंपडून स्वतःला शुद्ध करून घेतात. खरोखरच त्याच्यामुळे काय होते, मंदिरामध्ये जाता येत नाही, विठ्ठलाचं दर्शन घेता येत नाही, ही खंत व्यक्त केलेली आहे. देवाची सेवा आपल्या हातून घडत नाही. दोन गोष्टी या अभंगामध्ये चित्रित झालेल्या आहेत. एक चोखामेळ्याची विठ्ठल भक्ती आणि दुसरी गोष्ट दलितांचं दुःख. तेव्हा या अभंगाचा भावार्थ आपण पाहूया. हीन याती माझी देवा. संत चोखामेळा पहिल्या ओळीमध्ये काय म्हणतात बघा, हीन याती माझी देवा, कैसे घडे तुझी सेवा. आपली जात हीन आहे असं ते म्हणतात. आपली जात खालची आहे, मी अस्पृश्य कुटुंबातला आहे, आणि त्यामुळं हे विठ्ठला, हे परमेश्वरा, माझ्या हातून तुझी सेवा घडत नाही. हीन याती माझी देवा, कैसे घडे तुझी सेवा. दुसऱ्या ओळीमध्ये ते काय म्हणतात पहा, मज दूर दूर हो म्हणती, तुझ भेटू कवन्या रीती. मी मंदिराकडे चाललो, विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं म्हटलं, हे विठ्ठला तुला भेटायचं म्हटलं, तर लोक, त्या मंदिरातले पुजारी जे काय आहेत ते मला दूर दूर हो म्हणतायत. मला तर तुला भेटायचं आहे, हे लोक भेटू देत नाहीत. हीन जातीतला चोखामेळा असल्या कारणानं विठ्ठलाचं दर्शन जे काय आहे ते दुर्लभ आहे. लोकांनी खरोखरच या चोखामेळ्याचा छळ केला. अहो एवढंच नव्हे तर या चोखामेळ्यावरती चोरीचा आरोप केला. विठ्ठलाच्या गळ्यातला रत्नहार जो काय आहे तो चोखामेळ्यानं चोरला असा आरोप केला. अहो आरोपच केला नाही तर तिथल्या पुजाऱ्यांनी शिव्या दिल्या, मार दिला. एवढं करून थांबली नाही, शिक्षा दिली. बैलाच्या पायी बांधायचं आणि मारायचं. खरोखरच चोखामेळा विठ्ठलाला म्हणतोय, माझी जात ही नाही, अस्पृश्य कुटुंबातलं मी आहे, आणि त्यामुळं तुझी सेवा घडत नाही. मी तुला भेटायला जर आलो, चोखामेळा विठ्ठलाला म्हणतायत, तर हे लोक मला दूर दूर हो म्हणतायत. मला तर तुला भेटायचं आहे, तुझं दर्शन घ्यायचं आहे, तुझी सेवा करायची आहे, पण हे लोक विठ्ठल मंदिरामध्ये येऊन देत नाहीत. साधं नुसता मी मंदिराकडे जायचं म्हटलं, रस्त्यातून साधं निघालो मी, माझ्या हाताचा स्पर्श जर एखाद्याला झाला तर लोक लगेच पाणी शिंपडून घेत आहेत आपल्या अंगावरती आणि स्वतःला शुद्ध करून घेत आहेत. काय म्हणतात पा चोखामेळा,
माझा लागताची कर. कर याचा अर्थ हात. रस्त्यानं जात असताना, तुझं दर्शन घ्यायसाठी येत असताना जरी एखाद्याला माझा हाताचा जरी साधा स्पर्श झाला, शिंतोडा घेतात करार. आपल्या अंगावरती पाणी शिंपडून घेत आहेत लोक आणि स्वतःला शुद्ध करून घेत आहेत. तेव्हा पुढच्या ओळीमध्ये संत चोखामेळा म्हणतायत, माझ्या चोखामेळा विठ्ठलला गोविंदा म्हणतो. माझ्या गोविंदा गोपाळा करुणा भाकी चोखामेळा. संत चोखामेळाने विठ्ठलाची करुणा भाकलेली आहे. संत चोखामेळ्याने या अभंगामध्ये विठ्ठलाला गोविंदा गोपाळा या नावानं संबोधलेलं आहे. शेवटी करुणा भागतोय चोखामेळा विठ्ठलाकडं, विनवणी करतोय, मी अस्पृश्य कुटुंबातला आहे, पुजारी विठ्ठल मंदिरामध्ये येऊ देत नाहीत, तेव्हा विठ्ठला तुझी सेवा माझ्या हातून घडत नाही, मला दूर दूर हो म्हणताय. मला तर तुला भेटायचंय, तुझं दर्शन घ्यायचंय, तुझी भक्ती करायची आहे, तुझी सेवा करायची आहे, पण सेवा कशी करायची हेच मला कळत नाही. आणि मग उदाहरण दिले, साधा हाताचा जरी माझा एखाद्याला स्पर्श जर झाला, लोक अंगावरती पाणी शिंपडून घेत आहेत, स्वतःला शुद्ध करून देत. आणि मग अभंगाच्या शेवटी त्या विठ्ठलाला, पांडुरंगाला चोखामेळा म्हणतायत, हे गोविंदा, हे गोपाळा, तू माझ्यावरती दया कर, अशी करुणा भागतोय. थोडक्यात या अभंगामध्ये संत चोखामेळ्याने आपली खंत जी का आहे ती व्यक्त केलेली आहे. आता यानंतर पुढचा अभंग आपण अभ्यासणार आहोत. चंदनाचे हात पायही चंदन, हा संत तुकारामांचा अभंग आहे. हा अभंग अभ्यासण्यापूर्वी संत तुकारामांचा परिचय सांगणार आहे आणि त्यानंतर या अभंगाचा भावार्थ सांगणार आहे. संत तुकारामांचा जन्म महाराष्ट्रातील पुण्याजवळ असलेल्या देहू या गावी झाला. पूर्ण नाव संत तुकारामच एवढं आपल्याला माहिती आहे. तुकाराम बोलोबा आंबिले असं त्यांचं पूर्ण नाव. संत तुकारामांचा जन्म मोरे घराण्यात झाला. वारकरी संप्रदाय जो काय आहे, या वारकरी संप्रदायातले थोर क्रांतिकारक कवी संत संत तुकाराम हे जन्माने कुणबी होते. कुणबी याचा अर्थ शेतकरी. त्यांचा व्यवसाय वाणी होता. वाणी याचा अर्थ दुकानदार. जन्माने कुणबी आणि व्यवसायानं वाणी. कुणबी म्हणजे शेतकरी, वाणी म्हणजे दुकानदार. संत तुकारामांच्या जीवनामध्ये अनेक संकट आली आणि त्यामुळे ते परमार्थाकडं वळले. साहित्य जर म्हणाल तर संत तुकारामांचे 4,500 अधिक अभंग उपलब्ध आहे. तुकोबाची गाथा या ग्रंथात त्यांचे सगळे जे काय अभंग आहेत ते संग्रहित झालेले आहेत.
तेव्हा या अभंगाचा भावार्थ आपण अभ्यासूया. या अभंगामध्ये संत तुकारामांनी सज्जन पुरुषाची लक्षणे सांगितलेली आहेत. अभंग तसा लहान आहे. संत तुकारामांनी सज्जन पुरुषाची लक्षण सांगितले आहेत. आणि सज्जन पुरुषाची लक्षणं सांगताना त्यांनी उपमा दिलेली आहे. एक चंदन, दोन परीस, तीन दीपा आणि चार साखर. खरोखरच संत तुकारामांना सांगायचं आहे की संत सज्जन असतात. संत आंतरबाह्य पवित्र असतात. आणि अशा संतांच्याकडं, सज्जनांच्याकडं अवगुण, अवगुण याचा अर्थ वाईट गुण शोधूनही सापडत नाही. तेव्हा या अभंगाचा भावार्थ पहिल्या ओळीमध्ये संत तुकाराम म्हणतायत, चंदनाचे हात, पायही चंदन. चंदनाचे हात, चंदनाचे पाय म्हणजे काय? चंदनाचं झाड जे काय असतं ते चंदनाचं झाड सुगंधी असतं. त्या झाडाचा कोणताही भाग घ्या, मूळ घ्या, सुगंधी असतं. फांद्या सुगंधी असतात. चंदनाचे हात, फांद्या. मग पायही चंदन. पाय मूळ, पाय खोड. थोडक्यात काय? चंदनाचं झाड सुगंधी असतं. चंदनाचे हात, पायही चंदन. चंदनाचे हात, फांद्या, पाय, मूळ. चंदनाचा कोणताही भाग घ्या, तोच गुणधर्म तुम्हाला दिसून येईल. फांद्यांना सुगंध असतो, खोडाला सुगंध नसतो असं असत नाही. कुठलाही भाग घ्या, कोणताही भाग घ्या, तोच सुगंध. फांद्यालाही तोच, खोडालाही तोच. मग सज्जन पुरुषाची लक्षणं सांगताना दुसरी उपमा त्यांनी दिलेली आहे. परीस. मग परीसाचा अर्थ काय? संत तुकाराम म्हणतायत दुसऱ्या ओळीमध्ये, परीसा नाही हीन कोणी अंग. परीस स्पर्शाने लोखंडाचे सोने करणारा एक काल्पनिक दगड म्हणजे परीस. लोखंडाचं सोनं करतो. परीसाचा कोणताही भाग जर आपण बघितला तर तो हीन नसतो. परीसाचा लोखंडाच्या कोणत्याही भागाला स्पर्श होऊ दे, त्या लोखंडाचं सोन्यात रूपांतर होत. तिसरी उपमा सज्जन पुरुषाची लक्षणं त्यांनी सांगताना दिलेली आहे. दीपा.
दीपा याचा अर्थ दिवा. दीपा नाही, पाटी पोटी अंधकार. दिवा बघा तुम्ही, सगळ्यांना प्रकाश देण्याचं काम दिवा करतोय. दिव्याच्या ठिकाणी भेदभाव मिळणार नाही, आपला परका हा भेदभाव नाही, सगळ्यांना. मग तो कोणी गरीब असू दे, श्रीमंत असू दे, कोणी असू दे. दिवा म्हटलं की तो सगळ्यांना प्रकाश देतोय, त्याच्या ठिकाणी भेदभाव असत नाही. पुढं काय म्हणतात पा संत तुकाराम, पुढची उपमा दिलेली आहे साखरेची. सर्वांगी साखर, अवघी गोड म्हटले. साखर, साखर असं त्याचा अर्थ आहे. पहा, साखर गोड असते. अहो साखरे कण आणि कण गोड असतो. तुका म्हणे तैसा, तैसा म्हणजे त्याप्रमाणे. चंदनाचं झाड सुगंधी असतं. चंदनाचा कोणताही भाग जर घेतला तोच गुणधर्म. परिसाचा स्पर्शानं लोखंडाचं सोनं करणारा हा काल्पनिक दगड कोणताही भाग हीन नसतो. दिव्याच्या ठिकाणी भेदभाव नसतो. दिवा सगळ्यांना प्रकाश देण्याचं काम करतो. साखर गोड असते, साखरेचा कण न कण गोड असतो. तुका म्हणे तैसा. त्याप्रमाणे सज्जन लोक जे काय असतात ते सज्जन लोक आंतर बाह्य पवित्र असतात. संत सज्जन आहेत आणि सज्जन पुरुषाची लक्षणं संत तुकारामांनी आपल्या या कवितेमध्ये सांगितलेली. आणि सज्जन पुरुषाची लक्षणं सांगताना चंदन, परीस, दीपा, दिवा आणि साखर ही उदाहरणं दिलेली आहेत. या दोन्ही अभंगांचा भावार्थ संपलेला आहे.